आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या आश्वासनाला काय अर्थ आहे की नाही, ते तातडीने थांबवलं पाहिजे. ते थांबवण्याचं काम जरी मंत्री महोदयांनी केलं असेल, परंतु आपल्यालाही माहित आहे की ह्याच्यामध्ये राजकारण आहे, परंतु राजकारणाच्या व्यतिरिक्त अर्थकारण पण आहे. कारण रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली ही मोकळी जमिनी आणि जागा काहीतरी त्याच्यात वेगळे भेद करण्याचा प्रयत्न होतोय का, ही सावधगिरी रीतीने आपल्याला याच्यात लक्ष ठेवावं लागेल. आणि म्हणून मी आपल्याला साहेबांच्या समोर आश्वासित करतो की राज्य सरकारवरती हा दडपण, राज्य सरकारच्या वेळप्रसंगी विरोधात लढण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदमध्ये आम्ही अवगत आहोत. परंतु लोकसभेमध्ये पण आदरणीय भाईच्या नेतृत्वाखाली तिकडे देखील पूर्ण पद्धतीने पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर राहण्याचं काम आम्ही करू. कारण हा निवळ तुमच्या पुरता आता मर्यादित राहिला नाहीये. आदित्यजी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतात त्या वरळी कोळी बांधवांसाठी पण देखील ज्यावेळी हा महत्वाचा विषय आला त्यावेळी देखील आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलं. वडाळ्याच्या असलेल्या देखील रिडेव्हलपमेंट मध्ये कोळी बांधवांना हद्दपार केला जात होता, तिकडे देखील आवाज उठवण्याचं काम पक्षाने केलं. धारावीमध्ये असलेलं पण देखील जे कोळीवाडे त्यांनी हद्दपार करण्याचा प्रयत्न होतोय, तिकडेही पक्ष म्हणून होतोय, पक्ष म्हणून घेऊन पुढाकार आपण घेतोय. आणि म्हणून ही जाणीव ही आपल्यासाठी यासाठी ठेवावी की ज्यावेळी कोळी बांधवांच्या विषय येईल त्यावेळी पक्ष म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या मागे उभे आहोत. एवढंच या प्रसंगी आणि हा विजय हा जरी तांत्रिक किंवा आता पुरता जरी असला तरी हा तुमच्या एकजुटीचा विजय आहे. हा हे लक्षात घेण्याचं काम केलं पाहिजे. आणि तुमची एकजूट राहिली तर पूर्ण ताकदीने साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तुमच्या मागे खांद्याला खांद्याला उभे आहोत. धन्यवाद. मी आदरणीय अरविंद भाईंना विनंती करतो. मग सर